आदरणीय सभागृह, खरं आज खूप आनंदाचा अभिमानाचा दिवस आहे, कारण आपण विधी महाविद्यालयामध्ये युनिव्हर्सिटीमध्ये मराठवाडा मुक्ती दिन साजरा करत आहोत। आपल्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा आणि मला इथे बोलायला बोलवल्याबद्दल मनपूर्वक आभार। मला सभागृहात कोण उपस्थित आहे याची पूर्ण कल्पना आहे आणि ती खरं अभिमानाची गोष्ट आहे। अभिमानाची गोष्ट दोन कारणांनी। अतिशय अभ्यासू मंडळी ज्युडिशरी समोर बसलेली आहे आणि ज्युडिशरी सिस्टीम मध्ये जे भारताचं भवितव्य कन्सॉलिडेट करणार आहे अशी युवा पिढी समोर आहे आणि याचं पूर्ण भान ठेवून मी बोलणार आहे। माझं भाषण, माझे मुद्दे मी 4 विभागात आपल्या समोर मांडेल। सगळ्यात आधी इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, आर्थिक विकास, आणि तुमच्या समोर मांडताना कुठल्या कॉन्टेक्स्टनी तो मांडणार आहे तो, आणि त्याच्यानंतर काल, आज आणि उद्या असे 3 भाग याच्यामध्ये आपल्या समोर बोलेल। बोलायला सुरुवात करताना अत्यंत लाइटर नोटनी सुरुवात करतो। डेव्हलपमेंट बद्दल वाचत असताना, ऐकत असताना एक छान वाक्य वाचायला मिळालं की डेव्हलपमेंट स्टार्ट्स फ्रॉम बॉटम ऑफ द पिरॅमिड। आणि या हॉलमध्ये खूप यूथ बसलेले आहेत म्हणून सांगतो। त्याच वेळेस मला कॉलेजमध्ये असताना कळालं की लर्निंग प्रोसेस स्टार्ट्स फ्रॉम लास्ट बेंच। त्यामुळे शेवटच्या लाईनला विचारतो की माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतो आहे का? ग्रेट। माझी विनंती आहे तुम्हाला की पहिले 2-3 मिनिटं मला ऐका। मी जर रिलिव्हंट बोलतोय, योग्य बोलतोय असं ऐकत असेल तर स्टेजकडे बघा, नाहीतर यू आर फ्री टू लुक ॲट युअर मोबाईल्स। 2009 मध्ये I was traveling to Switzerland, one of the most developed countries of the world. बिझनेस एक्सपान्शन अँगलनी दौरा होता आणि बाझल एरिया डेव्हलपमेंट काउन्सिल म्हणून एक डेव्हलपमेंट काउन्सिल आहे बाझल एरिया, जो स्वित्झर्लंडचा आहे। तिथे काही कारणांनी मीटिंग झाली आणि व्यावसायिक डिस्कशन्स बरोबर आय आस्क्ड व्हेरी इंटरेस्टिंग क्वेश्चन, कारण मला खूप कुतूहल होतं की स्वित्झर्लंड सारख्या देशात बाझल एरिया डेव्हलपमेंट काउन्सिल का तयार केली। तर या प्रश्नाचं त्यांनी उत्तर दिलं की बाझल एरिया इज कनेक्टेड टू जर्मनी, इट इज कनेक्टेड टू फ्रान्स, and we have huge competition from them. So people from Basel area feels that they should not be neglected by Switzerland government. There has to be good focus given to them to protect their interest of development, and that is why Basel Development Area Council got formed. रेफरन्स आहे जगातलं अत्यंत प्रगत राष्ट्र, पण त्यातल्या एका विभागाच्या लोकांना वाटतं की फ्रान्स आणि जर्मनीच्या कॉम्पिटिशन मध्ये आम्हाला चॅलेंजेस येऊ शकतील। 2014च्या सुमारास ज्यावेळेस माझ्या कंपनीने ठरवलं की आपण जर्मनीमध्ये कंपनी सुरुवात करावी, त्यावेळेस मग तिथल्या स्कीम्सची, एरियाचा अभ्यास सुरुवात केला आणि मग तिथल्या कन्सल्टंटने आम्हाला सांगितलं की तुम्ही बर्लिन एरियामध्ये का नाही इन्व्हेस्टमेंट करत? यू विल गेट बेटर इन्सेंटिव्ह, यू विल गेट बेटर टॅक्स रेट्स। म्हटलं का बरं? ते म्हणे जर्मनीचा प्रोग्राम आहे की ईस्टर्न जर्मनी डेव्हलपमेंट प्रोग्राम। याचा अर्थ लक्षात आलं की जर्मनी सारखा प्रगत देश सुद्धा एरिया डेव्हलपमेंटवर विचार करतो। मग काही कारणाने मला केळकर कमिटीमध्ये काम करायची संधी मिळाली, इंडस्ट्रियल सब कमिटीवर, आणि डॉक्टर कुरुलकर सरांना असिस्ट करण्याचा लाभ मिळाला। आणि त्यावेळेस लक्षात आलं की रिजनल डेव्हलपमेंट हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे। रिजनल डेव्हलपमेंट हा एक संवेदनशील मुद्दा आहे आणि लेटेस्ट एक खूप छान रिपोर्ट वाचायला मिळाला। तो हार्वर्ड आणि MITनी एकत्रितरित्या तयार केलेला रिपोर्ट आहे आणि तो रिपोर्ट असा आहे की जो ॲस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट्स ऑफ इंडिया, असे 105 जिल्ह्यांचा जो डेव्हलपमेंट प्रोग्राम नीती आयोगाने सुरू केलेला आहे, त्याच्या असेसमेंटचा प्रोग्राम वाचला आणि हा सगळा डेव्हलपमेंटल इंटरेस्ट बघताना या डिस्कशनचं कॉन्टॅक्ट सेट करतो की ज्यावेळेस आपण रिजनल डेव्हलपमेंटवर बोलतो त्यावेळेस एक लक्षात घेणं गरजेचं आहे, पर्टिक्युलरली यूथ जनरेशननी,
की रिजन आणि डेव्हलपमेंट, वेदर यू गो टू स्वित्झर्लंड और वेदर यू कम टू महाराष्ट्र, आर इम्पॉर्टंट अँड सेन्सिटिव्ह इश्यूज, कारण लोकांच्या अस्मिता त्याच्याशी जुडलेल्या असतात, त्याच्याशी जोडल्या गेलेल्या असतात. आणि या अँगलनी आपण आजच्या डिस्कशनमध्ये किंवा मी जे आपल्यासमोर मांडणार आहे त्या अँगलनी त्याच्याकडे बघायला पाहिजे. हा पहिला पार्ट झाला. दुसरा कॉन्टेक्स्ट असा आहे की मी ज्युडिशरी इकोसिस्टम समोर बोलतो आहे, त्यामुळे काही विचार जर मी या डेव्हलपमेंट प्रोसेसचे आपल्यासमोर मांडले तर येणाऱ्या काळामध्ये त्याचा नक्कीच डिसिजन मेकिंग प्रोसेसमध्ये उपयोग होऊ शकेल. मराठवाड्याचा मी भूमिपुत्र आहे. परिस्थितीमुळे नाही, पण गावात लाईट नसल्यामुळे 10वी पास, लाईट नसलेल्या घरात न करणे, ते गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा PPPचा पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपचा राम सरांबरोबर काम करत मराठवाडा ऑटो क्लस्टर निर्माण करणे, एवढं छान निर्माण करणे की ते भारतातल्या पहिल्या 2 ऑटो क्लस्टरमध्ये नमूद केलं जातं. हा अनुभव घेतला आणि ही जी काही चेंज प्रोसेस आहे, या चेंज प्रोसेसमध्ये गेल्या वर्षी औरंगाबाद शहराने भारतातलं 27वं एक्सपोर्ट करणारं शहर, हा जो चेंज प्रवास बघितलाय त्या रेफरन्सनी मी एक प्रोसेस अप्रोच म्हणून आपल्यासमोर बोलणार आहे, डिसिजन मेकिंग अप्रोच म्हणून आपल्यासमोर बोलणार आहे. रिसोर्सेसवरचा डिस्कशन, चर्चा, भांडणं, डिबेट कुठलंही असो, मग ते 2 देशांमधलं असेल, 2 राज्यांमधलं असेल, 2 विभागांमधलं असेल, 2 जिल्ह्यांमधलं असेल किंवा 2 तालुक्यांमधलं असेल, हा सेन्सिटिव्ह सब्जेक्ट होतो आणि मग तो ज्युडिशरीकडे जातो. जर देशांमध्ये असेल तर ज्युडिशरीकडे जातोच जातो. तर त्या अँगलनी या रिजनचे काही आस्पेक्ट समोर मांडावेत, हा मुद्दा माझ्या डोळ्यासमोर आला. आणि रिजनल बॅलन्स हा एक इम्पॉर्टंट आस्पेक्ट आहे, इम्पॉर्टंट सोशल आस्पेक्ट आहे. हे 4 कॉन्टेक्स्ट डोळ्यासमोर ठेवून आज आपल्यासमोर बोलणार आहे. ज्यावेळेस आपण कालचा मराठवाडा म्हणून बघतो त्यावेळेस आपण काय बघतो, तर आपल्याला एक लक्षात येईल की गेल्या 60 वर्षांमध्ये जर आपण किंवा थोडंसं पाठीमागे जाऊन बघितलं, उल्लेख आलेला आहे निजामाचं राज्य, त्याच्यानंतर हैदराबाद स्टेट, त्याच्यानंतर मुंबई स्टेट, त्याच्यानंतर महाराष्ट्र. या सगळ्या प्रोसेसमधनं हा रिजन गेला, म्हणजे सत्ता बदलामधनं आपण गेलो. मग त्याच्यातनं काय घडलं, कालच्या याच्यात काय घडलं, आपल्या गेल्या 60 वर्षामध्ये आपल्याला काय घडलेलं दिसतं, तर गेल्या 60 वर्षांमध्ये आपल्याला प्रायमरीली एक दिसतं. जर आपण 40 वर्षाचा इकॉनॉमिक डेटा जर बघितला तर सोप्या शब्दात सांगतो की मुंबईला जर आपण 100 मानलं, पर कॅपिटा इन्कम घेतो, कारण GDP हा अर्धा इंडेक्स मानला जातो, पर कॅपिटा इन्कमला त्यातल्या त्यात परिपूर्ण इंडेक्स मानलं जातं. मुंबईला जर 100 मानलं तर 1978 मध्ये महाराष्ट्रातले अनेक जिल्हे हे 40 पेक्षा खाली होते आणि ऑफकोर्स मराठवाड्यातले सगळे जिल्हे 40 पेक्षा खाली होते. म्हणजे मुंबईचं पर कॅपिटा इन्कम 100 असेल तर अनेक जिल्ह्यांचं पर कॅपिटा इन्कम 40च्या खाली होतं, मराठवाड्यातले सगळेच जिल्हे त्याच्यात होते. 40 वर्षाच्या प्रवासानंतर काय झालं, तर मुंबई जवळचे जिल्हे 20% पुढे गेले, पश्चिम महाराष्ट्रातले जिल्हे 15% पुढे गेले आणि औरंगाबाद सोडल्यास मराठवाड्यातले सगळे जिल्हे हे फक्त ऑन एन ॲव्हरेज 7% पुढे गेले, 7. त्यामुळे पुन्हा एकदा जर विचार केला तर आज मुंबई 100 मानलं तर पुन्हा एकदा मराठवाड्यातले औरंगाबाद सोडून 7 जिल्हे पुन्हा एकदा 40% खाली येत आहेत. म्हणजे एक रिलेटिव्हली बाय नंबर्स वी आर लॅगिंग अँड बाय स्पीड ऑफ डेव्हलपमेंट वी आर लॅगिंग. मग तो मराठवाडा असो किंवा इतर कुठलेही असो. यातली छान वाटणारी गोष्ट अशी की जर चंद्रपूर धुळे जिल्ह्याची जर स्पीड आपण बघितली किंवा जुन्या काळी सुरुवातीला साताऱ्याचा जो चॅलेंज होता त्यांची स्पीड जर बघितली तर आपल्याला एक लक्षात येईल की असे काही जिल्हे आहेत जे चॅलेंजिंग होते पण त्यांची डेव्हलपमेंट प्रोसेस मॅनेज झाली, पण मराठवाड्याची डेव्हलपमेंट प्रोसेस मॅनेज नाही झाली. हा 60 वर्षात बघितलं आणि पूर्ण जर ठोकताळा जर आपण काढला तर 60 वर्षानंतर आपल्याला मुख्यत्वे स्वतःहून इकॉनॉमिक सिस्टीममध्ये सन्मानाने सांगण्यासारख्या कुठल्या गोष्टी आहेत तर 2. एक म्हणजे जायकवाडी धरण, ज्याच्यावर अनेक हेक्टर जागा शेती बागायती झाली, आणि नंबर 2
ते म्हणजे औरंगाबादचा इंडस्ट्रियल एरिया. याच्या व्यतिरिक्त फार प्रॉमिनंटली काही मिळालं असं वाटत नाही. हा 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 मराठवाड्याचा काल. मग आपण आज जर बघायचं झालं तर खूप निगेटिव्हली बघू नये, कारण निगेटिव्हिटी लीड्स टू फ्रस्ट्रेशन अँड पॉझिटिव्हिटी मे लीड टू डायरेक्शन. त्यामुळं आपण कुठल्या तरी चांगल्या अँगलनी बघणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आजच्या परिस्थितीतल्या चांगल्या गोष्टी कुठल्या दिसतात? मीडियामध्ये न्यूजपेपर बघायला सुरुवात करा, लक्षात येईल की आता मराठवाड्यातले खेळाडू पुढे यायला लागलेले आहेत. मग अगदी ऑलिम्पिक पर्यंत, पॅरा ऑलिम्पिक पर्यंत गेलेले आहेत. अतिशय चांगलं इंडिकेटर आहे. IIT, NIT, महाराष्ट्राचा GAT यांचे रिझल्ट्स बघा. तुम्हाला पर्टिक्युलरली औरंगाबाद, लातूर, नांदेड यांचा प्रॉमिनंट प्रेझेन्स दिसायला लागेल. अतिशय चांगलं इंडिकेटर आहे. म्हणजे सोशल ट्रान्सफॉर्मेशन इज मुव्हिंग इन गुड डायरेक्शन. समृद्धी महामार्ग नक्कीच ट्रान्सफॉर्मिंग राहणार आहे. सोलापूर धुळे हायवे इन्क्लुडिंग क्वालिटी ऑफ दॅट रोड अतिशय आशादायी आहे, ट्रान्सफॉर्मिंग राहणार आहे. मनमाड जालना इलेक्ट्रिफिकेशन नक्कीच ब्रेकथ्रू चेंजेस आणणार आहेत. हे नक्कीच चांगले चेंजेस आहेत. पण काही गोष्टींकडे आपण जर सेन्सिटिव्हली बघितलं आणि नंतरच्या काळात प्रेशर ग्रुप म्हणून बघितलं तर खूप सारे एफर्ट्स फार इफेक्टिव्ह झालेले दिसत नाहीत. उदाहरणार्थ नगर परळी रेल्वे, जस्ट गुगल करा आणि किती ओल्ड हिस्ट्री आहे चेक करा, फार फार चांगल्या प्रकारे पुढे जाताना दिसत नाही. जेव्हा पूर्ण देश वाराणसी कॉरिडॉर, त्याच्यानंतर सौराष्ट्र कॉरिडॉर म्हणजे धार्मिक स्थळांच्या कॉरिडॉरवर बोलतो, त्यावेळेस 3 ज्योतिर्लिंग आणि 2 शक्तिपीठ असणारा मराठवाडा आणि तिथल्या धार्मिक स्थळांची जर आपण पर्यटन या अँगलनी जर स्थिती बघितली तर तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चरल चेंजेस अत्यंत यथायथ झालेले दिसतात. वेरूळमध्ये झालेली इन्व्हेस्टमेंट असेस करा, अजिंठ्यामध्ये झालेली इन्व्हेस्टमेंट असेस करा. ज्या ज्या ठिकाणी गव्हर्नमेंटची इन्फ्रास्ट्रक्चरल इन्व्हेस्टमेंट झालेली आहे ती कुठली तरी सामाजिक किंवा इकॉनॉमिक आउटपुट देते का? तर देत नाही. मग आजची चॅलेंजिंग परिस्थिती काय आहे की गव्हर्नमेंटच्या दृष्टीने बजेट युटिलाइज झालं, सो देर इज अन आउटले, बट व्हॉट इज द इफेक्टिव्हनेस? तर आज आपण बघतो बदलाची परिस्थिती दिसतीये. सामाजिक बदल चांगल्या पद्धतीने झालेले आहेत. काही इन्फ्रास्ट्रक्चरल चेंजेस चांगले येत आहेत, पण आपल्याला इतर चॅलेंजेस आहेत की गव्हर्नमेंटच्या इन्व्हेस्टमेंट या नॉन फंक्शनल, नॉन व्हॅल्यू ॲडिंग होतात आहे आणि तिकडे आपण सेन्सिटिव्हली बघणं गरजेचं आहे. याच्या व्यतिरिक्त काही बाबी आवर्जून सांगू इच्छितो की औरंगाबाद इंडस्ट्रीमधला झालेला बदल, DMIC मध्ये आलेले बदल, लातूरला तयार झालेली रेल्वे कोच फॅक्टरी, त्याच्यानंतर जालन्याचा स्टील उद्योग जो जगात भारतात 2 नंबरचा आहे, जालन्याचा सीड उद्योग, यासारख्या काही इंडस्ट्रियल ट्रान्सफॉर्मेशन जर पाहिले तर आपण व्यावसायिक क्षेत्रात चांगले बदल घडवून आणतोय. आणि इथं आवर्जून नमूद करतो की जो कन्क्लुजनमध्ये नक्की बोलेल की सगळ्याच गोष्टी जर आपण गव्हर्नमेंट स्कीमवर जर अवलंबून ठेवल्या तर ट्रान्सफॉर्मेशन इज डिफिकल्ट. कारण एक महत्त्वाचा पॉइंट आपण लोकांनी लक्षात ठेवा. 2 मुख्य उदाहरणं देतो की भारतामध्ये IT इंडस्ट्री आली. कुठल्या पॉलिटिकल इनिशिएटिव्हमुळे भारतात IT इंडस्ट्री आली? कुठल्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह इनिशिएटिव्हमुळे भारतात IT इंडस्ट्री आली? इट इज प्युअरली बिकॉज ऑफ ह्युमन रिसोर्स प्रेशर ही भारतात इंडस्ट्री आली आणि एस्टॅब्लिश झाली आणि नंतर ती आपल्या पॉलिटिकल आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीमनी खूप छान पद्धतीने कॅचअप केली. तिला वेगळ्या प्रकारे इन्सेंटिव्ह स्कीम दिली आणि आपण ती फ्लरिश केली अँड वी आर रुलिंग द वर्ल्ड. वी आर कॉल्ड ॲज IT हब ऑफ द वर्ल्ड. सिमिलरली तुम्ही मला सांगा कुठला सोशल मीडिया गव्हर्नमेंट पॉलिसीमुळे प्रमोट होतोय? कुठलं लिंक्डइन गव्हर्नमेंट पॉलिसीमुळे प्रमोट होतोय? कुठलं गुगल युनिव्हर्सिटी गव्हर्नमेंट पॉलिसीमुळे प्रमोट होतोय? इट इज वी हू ड्राईव्ह दॅट. त्यामुळे आपलाही अजेंडा किती इम्पॉर्टंट आहे, आपण तो कसा ड्राईव्ह करतो या पद्धतीने आपण त्या एरियाची डेव्हलपमेंट अवलंबून असते. आणि यातलं एक उदाहरण देतो की इस्लामपूर ते तासगाव वाया कवठे महांकाळ हा जर सांगली जिल्ह्याचा पॅच बघितला तर मराठवाड्यातले जसे आवर्षणग्रस्त तालुके आहेत तसे हे तालुके आहेत. पण मुद्दाम चित्रे डेअरीच्या माध्यमातून मी 3 दिवस स्टडी करता तिथे जाऊन आलो आणि हा 45 किलोमीटर रूट एक व्यावसायिक, एक उद्योजक म्हणून बघितलं आणि मला आश्चर्य वाटलं की
सातारा, सांगली आणि कोल्हापूरचा हा जो जॉइनरी भाग आहे, इथली फक्त दूध आणि दुधावर अवलंबून असलेली, मग तिथली मेडिकल सिस्टीम आले, म्हणजे ॲनिमल हजबंड्री आलं, त्याच्यानंतर तिथलं फूड ॲनिमल फोडर आलं, या जर सगळ्या गोष्टी एकत्र केल्या तर ती 10,000 कोटीची इकॉनॉमी होते. म्हणजे जर एखादा आवर्षणग्रस्त प्रदेश लोकांच्या पार्टिसिपेशनमुळे, प्रेशर ग्रुपमुळे बदलू शकतो, तर आपल्या इकडचा परभणी जिल्ह्यातला, बीड जिल्ह्यातला आवर्षणग्रस्त प्रदेश त्या पद्धतीने बदलू शकतो. या काही सेन्सिटिव्ह गोष्टी आपण अभ्यासल्या पाहिजे आणि त्या पद्धतीने पुढे जायला पाहिजे. अंतिम टप्प्यात आपण उद्यावर बोलूया, मराठवाडा औद्योगिक विकास किंवा इकॉनॉमिक डेव्हलपमेंट फॉर टुमॉरो. असं म्हणलं जातं की पीपल गेट द लीडर दे डिझर्व इट. आपण आपल्या पॉलिटिकल लीडर्सवर खूप जास्त टीका करतो. रास्त आहे, गरजेची आहे, कारण दे आर सपोज टू इनिशिएट द थिंग्स, आणि त्यांनी त्या नाही केल्या तर आपण टीका करणार. म्हणजे जसं आपण हेड ऑफ फॅमिलीवर टीका करतो तसं आपण आपल्या पॉलिटिकल लिडरशिपवर टीका करतो. पण मग तेवढंच करून थांबायला पाहिजे का? नाही तर ही म्हण खरी राहील, पीपल गेट द लिडरशिप दे डिझर्व इट. आपली डेव्हलपमेंट चांगली होत नाही कारण आपले लीडर चांगले नाहीत, आपले लीडर चांगले नाहीत म्हणजे आपण चांगले नाही आहोत. मग आपण चांगलं असणं म्हणजे काय? आपल्याला स्वतःचा काही अजेंडा आहे, आपण तो आपल्या लिडरशिपवर पुश केलेला आहे, आपण त्यांना प्रेशराईज केलेला आहे, आपल्याकडे सोशल ग्रुप आहेत, आपल्याकडे सोशल मुवमेंट आहेत, आपल्याकडे सोशल ट्रान्सफॉर्मेशनचे पायलट प्रोजेक्ट्स आहेत. यासारख्या जेव्हा गोष्टी येतात त्यावेळेस पॉलिटिकल लिडरशिपवर प्रेशर येतं आणि तिथून ती बदलाची प्रोसेस सुरुवात होते. त्यामुळं आपल्यालाही काही गोष्टींची गरज आहे, आपण काही गोष्टी करणं गरजेचं आहे, कारण सोसायटी इज इक्वली रिस्पॉन्सिबल फॉर डेव्हलपमेंट. मग प्रश्न असा आहे की काहीतरी करायला पाहिजे, खूप काही करायला पाहिजे, एवढं म्हणून थांबून चालेल का? तर दोन बाबी महत्त्वाच्या आहेत. म्हणजे आमच्यावर अन्याय झाला, आमचा निधी पळवला, आमचं पाणी पळवलं, आमच्याकडे दुर्लक्ष झालं, ही गोष्ट सत्य आहे का? तर ही गोष्ट सत्य आहे. पण जर घरामध्ये जर दोन मुलं, छोटा भाऊ मोठा भाऊ, छोटा मुलगा मोठी मुलगी, जे काय असेल, यांच्यामधल्या कॉन्फ्लिक्टमध्ये जर आपण मला कसा शेअर जास्त मिळेल इकडं बघतो, तर पॉलिटिकल सिस्टीममध्ये माझ्या मतदारसंघाला जास्त कसं मिळेल हे नॅचरली बघितलं जाईल. सो इट इज इम्पॉर्टंट दॅट वी शुड प्रोटेक्ट आवर इंटरेस्ट. तर या अँगलनी आपल्याला एक अजेंडा असायला पाहिजे. आणि मला असं वाटतं की काही 5-6 महत्त्वाच्या गोष्टी आपल्या मनात आपल्यासमोर ठेवतो. योग्य वाटल्या किंवा त्या पद्धतीने विचार करून ज्यावेळेस आपण सोसायटीमध्ये यासारख्या गोष्टी चर्चा करतो, ज्यावेळेस यूथमध्ये यासारखी चर्चा होते, ज्यावेळेस एज्युकेशनल इन्स्टिट्यूटमध्ये यासारखी चर्चा होते, ज्यावेळेस सोशल फोरमवर अशी चर्चा होते, त्यावेळेस पॉलिटिकल लिडरशिप याला पटकन पिकअप करते आणि त्याला कन्सॉलिडेट करते. त्यामुळं अजेंडा डेव्हलप होणं गरजेचं आहे, निर्माण होणं गरजेचं आहे, आणि ते पर्स्पेक्टिव्ह लिडरशिप समोर टाकणं गरजेचं आहे, सो दॅट दे कॅन कॅच अप. कारण they are busy in their day-to-day challenges. They are busy in their existence. So they don't have time to generate the agenda. It is our responsibility to put agenda in front of them. तर कुठला अजेंडा असू शकतो त्यातल्या 5-6 महत्त्वाच्या गोष्टी सांगतो ज्या मला महत्त्वाच्या वाटतात. मराठवाड्यातली 70% जनता ही ग्रामीण भागात राहते आणि इथलं जर ट्रान्सफॉर्मेशन असेल तर शेती आणि पाणी हे 2 महत्त्वाचे मुद्दे आहेत. त्यामुळं गोदावरी आणि कृष्णा याच्यामधून मराठवाड्याला मिळणाऱ्या पाण्याचा वाटा हा अत्यंत महत्त्वाचा आणि संवेदनशील विषय ठरतो. याला केवळ सामाजिक आणि राजकीय विषय न ठेवता आपण याच्याकडे डेटाबेस पद्धतीने बघू शकतो का, याच्याकडे आपण टेक्निकल पद्धतीने बघू शकतो का, आणि या 2 मांडणी केल्यानंतर याला आपण लेजिटिमेट पद्धतीने बघू शकतो का. कारण केवळ समाजाच्या भावना मांडणे, केवळ अन्याय मांडणे याच्यापेक्षा डेटा काय सांगतो, टेक्नॉलॉजी काय सांगते, या जर गोष्टी आपण जर समोर आणल्या तर यासारखा क्लिष्ट जो प्रश्न आहे तो सुटू लागेल आणि खऱ्या अर्थाने मराठवाड्याला दीर्घकाळाचं सोल्युशन मिळेल. पण जो काही रिफ्ट आहे, जो काही चॅलेंजेस आहे आणि पाण्यासारख्या शॉर्टेज असलेल्या एलिमेंटवर जी फाईट आहे ती लक्षात घेता जोपर्यंत आपण याला डेटा ड्रिव्हन आणि टेक्नॉलॉजी ड्रिव्हन करत नाही तोपर्यंत इफेक्टिव्ह सोल्युशन मिळणार नाही. मला असं वाटतं की आदरणीय कोर्टासमोर, न्यायालयासमोर यासारखी जर इन्फॉर्मेशन गेली तर इफेक्टिव्ह निर्णय त्यातनं बाहेर येऊ लागतील. मला वाटतं सोसायटीने याच्याकरता प्रयत्न करणं गरजेचं आहे. दुसरा विषय येतो जलसंधारणाचा.
आपल्याकडे मी वाचत असताना दोन छान उदाहरणं वाचण्यात आली. ती म्हणजे घरात 4 मुलं आहेत, एक आजारी आहे आणि आईने ग्लुकोज पावडर आणलेली आहे. तर सगळ्यांना समान वाटप करायचं म्हणून ग्लुकोज पावडर आईने 4 मुलांना सारखी द्यायची का जो आजारी मुलगा आहे त्याला जास्त द्यायची? या गोष्टीकडे आपण खरंच फार व्यवस्थितरित्या बघणं आहे. जेव्हा आई 3 मुलांना घेऊन चाललेली, एक सगळ्यात छोटा, एक मधला, एक मोठा आहे आणि चालताना मुलं थकलेली आहेत, आई कडेवर एकालाच घेऊ शकते, तर कुणाला घ्यावी? जो जास्त थकलेला आहे त्याला कडेवर घ्यायला पाहिजे. या पद्धतीने आपण ज्यावेळेस बजेट डिस्ट्रीब्यूट करतो त्यावेळेस आपण खरंच, मी बॅकलॉगच्या पलीकडे जाऊन विचार करतोय. म्हणजे आपण असा विचार करू शकतो का की इकॉनॉमिकली आपल्याकडे बजेटची मर्यादा आहे, तर महाराष्ट्रातले तळाचे 30% जिल्हे जे इकॉनॉमिकली बॅकवर्ड आहेत त्यांच्यावर फोकस करायचं का? अवर्षणग्रस्त सगळेच आहेत, त्यातले वर्स्ट अफेक्टेड 25% घेऊन फोकस करायचं का? या पद्धतीने आपण पुढे जाऊ शकतो का? आणि ही पद्धत आपण अवलंबलेली आहे. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला इलेक्शन प्रोसेसमध्ये कुठला रिझर्व्ह मतदारसंघ कुठला किंवा यावेळेस कुठल्या कॅटेगरीतनं महापौर होणार याची आपण चिठ्ठ्या टाकतो. जर आपल्याकडे बजेटचीच मर्यादा जर असेल आणि आपण बजेट फक्त 20च तालुक्यांना देऊ शकत असेल आणि 40 अवर्षणग्रस्त तालुके आहेत, तर यावरची चिठ्ठ्या टाकाव्यात, 20 काढावेत आणि त्याला इम्प्लिमेंट करावं. जर आपण आपल्या पॉलिटिकल सिस्टीममध्ये असे काही सोल्युशन्स आणलेले आहेत, तर आपण डेव्हलपमेंट सिस्टीममध्ये असे सोल्युशन्स आणू शकतो का? अन्यथा सगळ्यांना जर खुश ठेवण्याचं वाटप करायचं असेल तर चॅलेंज असा येतो की आपण म्हणतो की आपल्याला 1000 मीटर विहिरी खोदण्याचं बजेट डीपीडीसीने दिलेलं आहे. आपल्याला 2 ऑप्शन आहेत, 1000 गावांमध्ये विहिरी खोदायच्या आणि प्रत्येक ठिकाणी 1च मीटर विहीर खोदायची, किंवा पाणी लागतील अशा 20 मीटरच्या या 5 दोन्ही 10 म्हणजे 500 विहिरी खोदायच्या, 50 विहिरी खोदायच्या. चॉईस आपला आहे की सगळ्यांना समाधानी ठेवण्याकरता 1च मीटर ठेवायची आणि मोठी घोषणा करायची की आम्ही 1000 विहिरींचं काम घेतलेलं आहे, का 50 विहिरी पूर्ण करायच्या. यासारखी डिसिजन मेकिंग, टफ डिसिजन मेकिंग करणं गरजेचं आहे. हे झालं पाण्याच्या संदर्भात. दुसरा विषय येतो तो म्हणजे कॉरिडॉर बेस्ड डेव्हलपमेंट. मराठवाड्याला अतिशय चांगला बेनिफिट आहे, तो म्हणजे पर्यटनाचा, धार्मिक पर्यटनाचा. ज्यावेळेस तुम्ही वाराणसीचं जर बजेट बघितलं, सोरटी सोमनाथचं जर बजेट बघितलं आणि इतर कॉरिडॉरचं जे आपण डेव्हलपमेंट म्हणजे मध्य प्रदेशमधलं झालेलं कॉरिडॉर आहे उज्जैनचा, त्याचं जर बजेट बघितलं, या टाईपचे जर बजेट आले आणि या टाईपचा कॉरिडॉर जर डेव्हलप झाला तर केवळ श्रद्धा म्हणून इतर लोक येतीलच, मोठ्या प्रमाणावर सुद्धा येतील, पण त्याच्यापेक्षा जास्त लोकांची संख्या हे पर्यटन म्हणून होईल आणि लोक राहतील आणि खर्च करतील. अतिशय वेगळा मुद्दा सांगतो की श्रीलंकेच्या एका व्हिजिटमध्ये तिथल्या एका, नाव सांगणे योग्य नाही डायसवर, अतिशय जगात प्रसिद्ध असलेल्या व्यक्तीबरोबर चर्चा चालू असताना ती व्यक्ती म्हणाली की रामसेतूच्या श्रीलंकेच्या बाजूला जर आम्ही राम मंदिर जर उभारलं तर आमचा पर्यटनाचा प्रॉब्लेम सुटेल. कारण बघण्याचे हे उद्देश असू शकतात, डेव्हलपमेंट प्रोसेसकडे बघण्याचा हा अँगल असू शकतो. तर लोक श्रद्धेने येतात, पण त्याच्याबरोबर पर्यटन म्हणून येतात की परमेश्वरासमोर लीन झाल्यानंतर मला एंटरटेनमेंट आहे, मला फॅसिलिटी आहे, मला कन्व्हिनियन्स आहे. या गोष्टी आपण आणणार का? आपण पूर्ण महाराष्ट्राचं बजेट 1800 कोटी आहे आणि आमच्याकडे 200 धार्मिक स्थळं आहेत म्हणून त्यांना आम्ही इक्वल बजेट देणार आणि भांडण नको, तंटा नको, म्हणजे क्रिटिकल मासच्या खाली राहिलो तरी चालेल, पण डेव्हलपमेंट बजेट सगळ्यांना गेलं पाहिजे म्हणजे कुणाची नाराजी नको. सो डू यू वॉन्ट ब्रेक थ्रू परफॉर्मन्स ऑर डू यू वॉन्ट टू रिअली सॅटिस्फाय ऑल? या अँगलनी बघणं गरजेचं आहे. मी माझ्या भाषणाची शेवट अशी करतो की विजन इज इम्पॉर्टंट, बट मोर दॅन दॅट व्हॉट इज इम्पॉर्टंट इज एक्झिक्युशन. त्यामुळे जे निर्णय झालेले आहेत ते आपण आपल्या पॉलिटिकल लिडरशिपवर, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लिडरशिपवर किती मोठ्या प्रमाणावर प्रेशर आणतो आणि त्यांना इम्प्लिमेंट करायला लागतो, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि शेवटचा महत्त्वाचा मुद्दा आहे की जस्ट बाय ब्लेमिंग पॉलिटिकल लिडरशिप आवर जॉब इज नॉट डन. व्हॉट काइंड ऑफ कन्स्ट्रक्टिव्ह अजेंडा, what kind of attractive agenda we put in front of our leaders so that they can catch it up and they can take it forward. या पद्धतीने जर आपण केलं तर जर औरंगाबाद हे भारतातल्या 27 टॉप एक्सपोर्टरमध्ये जाऊ शकतं
तर लातूर सुद्धा भारतातल्या येणाऱ्या जनरेशनच्या सुद्धा वंदे भारत ट्रेन बनवू शकतं. नांदेड सुद्धा वेगळं लोकेशन म्हणून पुढे येऊ शकतं. परभणीला सुद्धा अतिशय उच्च दर्जाचे कृषी उद्योग येऊ शकतात, प्रोव्हाइडेड वी शुड हॅव अवर अजेंडा. अँड जस्ट गव्हर्नमेंट हेल्प इज नॉट ॲडिक्वेट. it is political leadership and it is social leadership that brings the transformation. Political leadership can give you assistance. तुम्ही जर मदत मागितली तर तुम्हाला असिस्टन्स मिळतो, पण तुम्ही जर पोटेन्शियल दाखवलं तर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट मिळते. आपल्याला काय लोकांसमोर मांडायचं हे आपल्याला ठरवायचंय की वी आर पुअर, गिव्ह अस असिस्टन्स. हे आपल्याला सांगायचंय की वी हॅव पोटेन्शियल, गिव्ह अस इन्व्हेस्टमेंट इज आवर चॉईस. मला वाटतं आपण इन्व्हेस्टमेंट मागावी आणि हे यूथ, ही युवा पिढी ते नक्कीच कन्स्ट्रक्टिव्हली, इफेक्टिव्हली मागू शकेल. मनपूर्वक धन्यवाद.